हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप सगळेजण खूप मजेत असतील. मी पण मजेत आहे. आणि जो कोणी माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असेल त्यांना सांगते, मी आहे शीतल फ्रॉम अमेरिका आणि अमेरिकेतल्या टेक्सास राज्यात मी राहते. आता वाजता संध्याकाळचे 7:45 आणि मी बघा बाहेर किती उजेड आहे. 8 वाजता तरी पण. आणि सगळं क्लिनिंग झालं घराचं. आता बॅकयार्डमध्ये आली. आम्ही बॅकयार्डमध्ये एक मस्त गोष्ट करते, ती तुमच्यासोबत शेअर करते. आम्ही करतोय हे फ्लावर बेड. याच्यामध्ये आता सगळं माती वगैरे टाकायचंय. बेस तयार झालेला आहे आणि माती वगैरे कमी पडली, त्यामुळे आता अजून आणावी लागेल. आणि ती टाकली का मस्त इथे झाडं फुलांची भाजीपाला लावू शकतो. इथे लावलेली आहे जी फुलांची, आणि यामध्ये तुळस सुद्धा लावलेली आहे. माझा प्लॅन आहे की इथे मस्त भाजीपाला उगवून बघू कसं होतं. जर चांगलं झालं, हा प्लॅन जर वर्क झाला, तर मग आम्ही इकडे जी अजून साईडला जागा आहे तिथे सगळं मस्त फ्लावर बेड करू छानपैकी. आणि ह्या साईडला बघा किती जागा आहे अजून. सो खूप जागा आहे इथे भाजीपाला फ्लावर्स वगैरे लावायला. आणि मी ऍक्च्युली लावले पण आहे सीड्स, पण अजून ते रोप आहेत छोटे छोटे. जेव्हा ते मोठे होतील तेव्हा नक्की दाखवेल. हे जे झाड दिसते हे आहे पेरूचं. सो पेरू येतील मस्त घरासमोर खायला. त्यानंतर हे जे झाड दिसते हे टोमॅटोचं. इथे लावले कोथिंबीर यामध्ये, आणि बाकीचे लावले स्ट्रॉबेरी खाली डायरेक्ट. आणि मी कांदे सुद्धा लावले. तुम्हाला बॅक कॅमेरा करून दाखवते. हे असंच मी लावून बघितलेलं कांद्याचं, आणि याची एवढ्या पाती तयार झाल्या. त्यानंतर हे जे आहे हे कलिंगडाचं आहे. सो हे छोटे छोटे रोप आहेत. एकदा ते मोठे झाले का मी यातून काढून दुसरीकडे लावता येतील. हे पण इथे कांदा आहे. सो असं माझा टाइमपास चालू आहे घरामध्ये. हे पेरूचं झाड आहे बघा, मोठं आहे ना, बरंच मोठं आहे. आता फक्त लावायचं बाकी. आणि हे टोमॅटोचं आहे. माझा फुल टाइम जॉब असतो. त्यानंतर माझी संध्याकाळ जी असते ती अशी बॅकयार्डमध्ये स्पेंड होते. कुकिंग क्लिनिंग चालू असतं इथे. त्यामुळे दिवस कधी संपतो ते पण कळत नाही. आणि वीकेंडला मग मस्त फिरायचं सगळी कामं झाल्यानंतर. सो तुम्ही व्हिडिओ कुठून बघतायत ते नक्की कॉमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडत असेल माझे बघायला तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि प्लीज सबस्क्राईब बटनवर क्लिक करा. तर एक छान गुड न्यूज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. थोडं थांबते, थोडं कंट्रोल करते. टाईम जसा जवळ आला त्या न्यूजच्या का मग तुम्हाला तुमच्यासोबत सगळ्यांसोबत शेअर करेन. राहतात ना तेव्हा तुम्ही एक हाऊसवाईफ, एक चांगली वाईफ, एक चांगली आई, परत म्हणजे मी एकटीच नाही, सगळे इथे राहणारा प्रत्येक इंडिव्हिज्युअल माणूस, एक चांगला माणूस, चांगला नवरा, प्लंबर, इंजिनियर, परत फर्निचरचं काम करणारा, बाथरूम साफ करणारा, सगळं काही तुम्ही इथे बनून जातात ऑटोमॅटिक. सगळे तुमचे हिडन टॅलेंट बाहेर यायला सुरुवात होतात. त्यामध्ये आमचे हिडन टॅलेंट आजकाल खूप बाहेर येत आहेत. आम्ही आमच्या लिव्हिंग रूममध्ये सुद्धा TV वॉलचं काम केलं. ते स्वतः केलं आम्ही दोघांनी मिळून, सगळं सामान आणून. परत आता हे फ्लावर बेडचं काम चालू आहे आमच्या दोघांचं. परत मी देवघर असेंबल करते. अमेरिकेत राहतात ना तेव्हा तुम्ही एक हाऊसवाईफ, एक चांगली वाईफ, एक चांगली आई, परत म्हणजे मी एकटीच नाही, सगळे इथे राहणारा प्रत्येक इंडिव्हिज्युअल माणूस, एक चांगला माणूस, चांगला नवरा, प्लंबर, इंजिनियर, परत फर्निचरचं काम करणारा, बाथरूम साफ करणारा, सगळं काही तुम्ही इथे बनून जातात ऑटोमॅटिक. सगळे तुमचे हिडन टॅलेंट बाहेर यायला सुरुवात होतात. त्यामध्ये आमचे हिडन टॅलेंट आजकाल खूप बाहेर येत आहेत. आम्ही आमच्या लिव्हिंग रूममध्ये सुद्धा TV वॉलचं काम केलं. ते स्वतः केलं आम्ही दोघांनी मिळून, सगळं सामान आणून. परत आता हे फ्लावर बेडचं काम चालू आहे आमच्या दोघांचं. परत मी देवघर असेंबल करत आली आणि घर पूर्ण स्वच्छ केलेलं आहे. मी हे बॅकयार्डमध्ये जायच्या अगोदर पहिलं घर क्लीन करून घेते, म्हणजे बाहेर हवा तेवढा टाइम स्पेंड करता येतो. सो मस्त फ्लोअर क्लीन वगैरे झालंय. इथे माझं देवघर असेंबल चाललंय, त्यामुळे थोडासा पसारा वाटेल. ऑलमोस्ट एवढं झालेलं आहे. ते पूर्णच होत नाही, माझं मुहूर्तच लागत नाही ते कम्प्लीट करायला. आणि आता आले मी फ्रंट यार्डला. फ्रंट यार्डला सुद्धा मी छान छान फुलं लावलेत इथे कॉर्नरमध्ये. आणि इथे माझी खूप भरभरून, हा कॉर्नर भरभरून तुळस येते. लिटरली सगळेजण माझ्या इथून तुळस घेऊन जातात, एवढी तुळस येते पुढे. बॅक कॅमेरा करून तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवते. हे बघा किती छान वाटतंय, सुंदर वाटतंय ना बघायला सगळं. हे इथे माझे जेव्हा फ्लावर्स येतील ना तेव्हा तो बघायला अजून खूप छान वाटेल. आणि सगळे झेंडूचे फुलं येणार आहे. ऑलमोस्ट झेंडूची शेती होणार आहे माझ्या घरासमोर ह्यावेळेस. बघा किती रोपं आली आहेत. हे झाड थोडं कट करायचं, जरा जास्तच फुललंय ते. आणि हे आमच्या घराचं नाव बाउस्कर व्हिला.
एवढं आपण घर घेतो, एवढं त्याचं लोन पे करत असतो, पण या घराच्या पुढे काहीही करायचं असेल तर परमिशन घ्यावी लागते. लिटरली आम्ही फक्त आमच्याच नावाची पाटी आमच्याच घराला लावली, तरी पण त्यांनी ऑब्झर्व केलं आणि आम्हाला नोटीस पाठवली की याची तुम्ही आम्हाला पूर्वसूचना नाही दिली, म्हणजे याची काय म्हणतात ते परमिशन नाही घेतली आणि ते लावलं आहे असं. पण त्याच्यानंतर आम्ही ती रिक्वेस्ट केली आणि मग त्यांनी परमिशन अलाउड केलं आम्हाला ठेवायला. पण त्यांनी जर ते डिनाय केलं असतं तर आम्हाला ते आमच्याच नावाची पाटी आमच्याच घरासमोरून काढावी लागली असती. मी घरात आता मी तुम्हाला दाखवते की मी काय मस्त जेवायला बनवलंय. बॅक कॅमेरा करून ओळखलं कसली भाजी आहे? थांबा, ओळखता नाही येणार अजून, जरा हलवून दाखवते. हे बघणार, बिरड्याची भाजी. माझ्या नवऱ्याला खूप आवडते आणि मला इंडियन स्टोअरला दिसले ते मी लगेच घेतले आणि भिजवले आणि बनवले. घरात एवढी शांतता कशी? मुलं कुठे गेले? मुलं गेलेत हेअरकट करायला. एकाचाच हेअरकट करायचा होता पण सगळेच गेले हेअरकटसाठी, त्यामुळे मला एवढा वेळ मिळालेला सगळी कामं करायला. आता मी मस्त फ्रेश होते आणि भेटते तुम्हाला परत व्हिडिओमध्ये. इच्छा होती की मला खूप मोठं मोठं घर पाहिजे आणि मी हे बाथरूम पण बघा केवढं मोठं चूज केलं आणि मी हे बाथरूम बघून एवढी इम्प्रेस झालेली की मला असं वाटलं हे घर घ्यायचं म्हणजे घ्यायचं. आणि आता ते घर साफ करता करता जी माझी नानी स्वप्नात येते, हे माझा वीकेंड पूर्ण बाथरूम साफ करण्यातच जातो. आणि हे एक नाही, असे 4 बाथरूम आहेत जे मी बाथरूम साफ करून करून बाथरूमवाली झालेली आहे लिटरली. आपले स्वप्न पूर्ण करता करता मेक शुअर की आपल्यालाच चांगली कामं नाही लागणार त्या गोष्टीची. सो असं काही माझं चालू असतं दिवसभर, त्यामुळे मला व्हिडिओ पण खूप कमी बनवायला मिळत आहेत आजकाल. पण जेव्हा पण मला टाईम भेटतोय व्हिडिओ बनवायचा तेव्हा मी बनवते आणि तुमच्यासोबत शेअर करते. त्यामुळे व्हिडिओ जेव्हा पण बघणार तेव्हा माझ्या व्हिडिओजला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढची कामं चालू ठेवते आणि भेटते तुम्हाला लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बाय बाय.